नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गणपती आपल्या घरी विराजमान झालेले, गौऱ्यांचं सुद्धा आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये आज आपण कांदा लसूण न घालता अगदी साग्र संगीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने पुरणपोळीची थाळी बघणार आहे. आजच्या आपल्या नैवेद्याच्या थाळीमध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, पुरणाचे कुरकुरीत मोदक, आळू न उकडता न वाफवता मस्त अशी कुरकुरीत आळूवडी, मुगाची भजी, बटाट्याची भाजी हे सगळे पदार्थ आपण अगदी कमी वेळेत बनवून घेणार आहे. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. इथे आपण किती प्रमाणात पुरणपोळी बनवणार आहे त्यानुसार अंदाजानुसार डाळ इथे घ्यायची. स्वच्छ धुवून कुकरमध्ये डाळ घालून घ्यायची. गरम पाणी आपल्याला डाळ शिजवताना यामध्ये घालायचं. थोडीशी हळद, थोडंसं तेल घालायचं आणि कुकरला डाळ शिजून आपल्याला एकदम मऊसूद अशी डाळ शिजून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहे. धने, जिरे, बडीशेप, खसखस, पांढरे तीळ, फुटाणा, खडा मसाला, खोबरं, आलं, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि टॉमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथे लागणार आहे. तर इथे आपण काय करणार आहे, खोबरं जो कोरडा मसाला आहे ना तो आपल्याला इथे कोरडाच भाजून घ्यायचा आहे. तेल आपल्याला अजिबात यामध्ये वापरायचं नाही. तेल न वापरल्यामुळे काय होतं, मसालासुद्धा चांगला भाजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला वाटताना त्याची व्यवस्थित बारीक अशी पावडर होते. म्हणजे आपल्याला पाण्याचं जे प्रमाण असतं ते एकदम कमी वापरायला लागतं. कोरडा मसाला आपण इथे भाजून घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून थोडंसं आपल्याला यामध्ये मात्र तेल घालायचं आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिला आपल्याला जो कोरडा मसाला आहे ना तो वाटून घ्यायचा. कोरडा वाटल्यामुळे पावडर बारीक होते, मसाला पटकन वाटला जातो आणि त्यानंतर ओला मसाला घालून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला एकदम आपल्याला बारीक असा इथे वाटून घ्यायचा. मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर आपली डाळसुद्धा तोपर्यंत इथे शिजली गेलेली आहे. तर डाळ इथे तुम्ही बघू शकताय छान अशी मऊसूद शिजली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, चाळणी घेतलेली आहे. चाळणी आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायची. खाली काही तुम्ही वाटी किंवा स्टँड ठेवू शकता आणि डाळ चांगली आपल्याला इथे निथळून घ्यायची. कढईमध्ये आपल्याला डाळ घालायची आणि जे पावभाजीचा मॅचर असतो त्याने आपल्याला ही डाळ इथे फोडून घ्यायची. म्हणजे पुरण बारीक होतं आणि आपल्याला चाळणीतून वाटताना अजिबात त्रास होत नाही किंवा वेळसुद्धा जास्त लागत नाही. आता इथे आपण जर तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल डाळ तर तुम्ही इथे साखरसुद्धा तेवढं मोजून घालू शकता, गूळसुद्धा घालू शकता. अंदाजानुसार जर तुम्ही डाळ घेतली असेल तर तुम्हाला इथे किती प्रमाणात गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे साखर किंवा गूळ इथे घालू शकता. तर मी इथे निम्मी साखर घातलेली आहे आणि निम्मी गूळ घातलेला आहे. 1 चमचा विलायची पावडर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला हे पुरण हलवून घ्यायचं. गोडीचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित हलवून घेतलं की आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आणि जोपर्यंत आपलं गूळ आणि साखर विरघळत नाही तोपर्यंत पुरण आपल्याला इथे सारखं हलवत राहायचं. म्हणजे गूळ आणि साखर पटकन विरघळली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरण खाली अजिबात करपत नाही. तर इथे बघू शकताय साखर आणि गूळ जे आहे ना ते पातळ झालेलं आहे. आता इथे पुरण तुम्हाला जास्त वाटलं तरी जसं जसं सुकत जाईल तसं तसं ते तुम्हाला इथे कमी दिसेल. तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण पुरण इथे कोरडं करून घेतलेलं आहे. पुरण आता थंड करायला ठेवलेलं आहे. थंड होईपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छोटीशी वाटीभर मैदा घातलेला आहे. थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं. आता पुरणपोळीसाठी पीठ मळत असल्यामुळे काय करायचं आहे, नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं ते सैलसर मळून घ्यायचं आणि मळल्याच्या नंतर एक पळीभर तेल घालून परत एकदा तेलामध्ये चांगलं पीठ मळून घ्यायचं. तर इथे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे.
पीठ मळेपर्यंत आपलं पुरणसुद्धा चांगलं थंड झालेलं आहे आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे पुरण ना चाळणीतून वाटून घ्यायचं. कारण पूर्ण जर थंड झालं तर ते वाटलं जात नाही व्यवस्थित, म्हणून थोडंसं कोमट असतानाच आपल्याला पुरण इथे चाळणीतून वाटून घ्यायचं. आता चाळणीतून वाटल्यामुळे काय होतं, पुरण एकदम मोकळं सुटसुटीत असं वाटलं जातं. त्याचा असा गिचका किंवा लाटा अजिबात होत नाही. त्यामुळे पोळीमध्ये कडेपर्यंत पुरण पसरलं जातं आणि पुरणपोळी जी आहे ना ती चांगली अशी टम फुगली जाते. तर याच पद्धतीने आपण इथे सर्व पुरण चाळणीतून चांगलं वाटून घेतलेलं बघू शकता. अजिबात आपलं काहीच शिल्लक राहिलेली नाही. डाळ व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे. मागचं पुरण व्यवस्थित आपल्याला हाताने इथे काढून घ्यायचं या पद्धतीने. तर इथे पुरण वाटून झालं की आपल्याला काय करायचं, एका ताटामध्ये हे पुरण काढून असं पसरून ठेवायचं. म्हणजे थोडंसं जर ओलसर असेल तर पुरण सुकलं जातं आणि व्यवस्थित ते मोकळं सुटसुटीत होतं. मसाला वाटून झालेला आहे. डाळीचं पाणीसुद्धा आपण इथे वेळून घेतलेलं आहे. आता मसाल्यासाठी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला, धने पावडर आणि जो मसाला आपला मिक्स मसाला असतो तो घेतलेला आहे. हळद, हिंग, मीठ आणि कढीपत्ता. पळीभर तेल गरम झालं की गॅस बंद करायचा. त्यामध्ये कोरडा घेतलेला मसाला घालून घ्यायचा. केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं. आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि थोडंसं यामध्ये पळीभर पाणी घालून मसाला परत एकदा थोडासा पातळ करून हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 5-6 मिनिट मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा. बघू शकता छान असा मसाला परतला गेलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला डाळीचं जे वेळून घेतलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. आता कटाची आमटी इथे जास्त घट्ट नसते किंवा लय पातळसुद्धा नसते, तर अशी ती मिडियम असते. त्यामुळे जास्त पातळही करायची नाही, जास्त आपल्याला घट्टही इथे करायची नाही. पाणी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची. उकळी आली की थोड्या वेळ उकळती ठेवायची. म्हणजे आमटी चांगली उकळली की तिला तरी येते. बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आमटीला. कलरसुद्धा मस्त आलेला आहे. आता इथे आलं, हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा मी इथे पहिलाच बनवून घेतलेला आहे. त्यानंतर बटाटे मी इथे 2 उकडून घेतलेले. हाताने बटाटा फोडून जास्त असा चिकट करण्यापेक्षा सुरीने या पद्धतीने कट करून घेतला की भाजी जास्त अशी चिकट होत नाही. कढईमध्ये तेल घालून घेतलेले. गरम झालं की जिरी, मोहरी आणि मिरचीचा ठेचा, कढीपत्ता घालून घ्यायचा. थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. हळद आणि हिंग घालायचं आपल्याला यामध्ये. कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि परत एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा. बटाटा घातला की आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची. तर इथे झाली आपली बटाट्याची भाजी बनून तयार. जेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्याची थाळी बनवत असतो कोणत्याही देवाला, तेव्हा त्यामध्ये भजी आणि बटाट्याची भाजी आणि आळूच्या वडीला सगळ्यात जास्त महत्त्व इथे दिलं जातं. बटाट्याची भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे बनवून घेणार आहे मुगाच्या डाळीची भजी. बनवण्यासाठी आपण पहिली तयारी करून घेणार आहे. डाळ मी पहिलीच कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती. 1-2 तास डाळ पाण्यामध्ये भिजत घालून त्यानंतर आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मिक्सरला अशी वाटून घ्यायची. आता वाटताना ही जास्त बारीक वाटायची नाही, तर थोडीशी ती रवळसर ठेवायची, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होतात. तर इथे आपण डाळ वाटून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, मिरची आणि जिरीचा ठेचा, हळद, हिंग घालायचं आहे, लाल तिखट थोडंसं घालायचं आहे, ओवा हातावरती चोळून घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर यामध्ये सोडा घालायचा आहे आणि 2-3 चमचे आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालायचं. आता 2-3 चमचे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ते चमच्याने आपल्याला 2-3 चमचे बेसन पीठ घातलं की व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण इथे 5-10 मिनटं ते आपण साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर आळूवडी आपण इथे बनवणार आहे. तर बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद, हिंग, लाल तिखट, मिरचीचा ठेचा, ओवा, पांढरे
तीळ, चवीप्रमाणे मीठ, चिंच गुळाची चटणी, किसलेलं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आणि थोडंसं पाणी घालून घट्टसर असं आपल्याला हे पीठ इथे घालून घ्यायचं. तर आजची आळूची वडी आज आपण उकडून घेणार नाही किंवा वाफवून सुद्धा घेणार नाही, तर डायरेक्ट आपण इथे फ्राय करणार आहे. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही या पद्धतीने आळूची वडी बनवणार असेल, तेव्हा आळूची पानं जी असतात ती छोटी छोटी घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानं कवळी घ्यायची. मोठी निबार झालेली पानं अजिबात घ्यायची नाही. आता ही आळूची वडी बनवताना शक्यतो आपल्याला 4च पानं आपल्याला एकावरती एक थर लावून घ्यायचे आणि त्यानंतर रोल इथे घट्टसर असा बनवून घ्यायचा. आता जेव्हा आपण तेलात तळणार आहे त्यामुळे ही जरासा आतून पोकळ राहिली तरी काही हरकत नाही. त्यामुळे पोकळ राहिली तर ती व्यवस्थित शिजली जाते. तर अशा पद्धतीने आपण इथे रोल बनवून घेतलेला आहे. आता रोल बनवल्याच्या नंतर काय करायचं, कढईला सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर मधोमध आपल्याला सुरीने अशा वड्या कट करून घ्यायच्या. या पद्धतीने इथे बघू शकता व्यवस्थित अशा कट झालेल्या आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. गरम झाल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती एकदम आपल्याला कुरकुरीत अशी फ्राय आळूवडी इथे तळून घ्यायची. तेलात सोडल्या ती हलवायची नाही, तर खालच्या साईडने थोडीशी ती तळली गेली की मग आपल्याला हलवून दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची. तर इथे बघू शकता तेलात न काढताना मात्र गॅस इथे मोठा करायचा, म्हणजे तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग आळूवडी आपल्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायची, म्हणजे आळूवडी तेलकट अजिबात होणार नाही. तर त्याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा रोल इथे बनवून घेतलेला आहे आणि तशीच कट करून इथे तळून घेणार आहे. तर आळूवडी आपली तळून झालेली. आता त्यानंतर आपण इथे बनवून घेणार आहे मुगाची भजी. मुगाच्या भजीचं पीठ आपण पहिलं तयार करून ठेवलेलं होतं. त्याच तेलामध्ये आपण गॅस मिडियम करायचा आणि छोटी छोटी अशी गोल आकारावरती ही भजी तेलामध्ये सोडायची. जेवढी तेलामध्ये बसेल तेवढीच ती तेलामध्ये सोडायची आणि त्यानंतर आपल्याला ही खालच्या साईडनी थोडीशी गोल्डन कलर आला की काटेच्या चमच्याने ही भजी हलवायची आणि सगळीकडून आपल्याला छान अशी तळून घ्यायची. तळताना शक्यतो मिडियम गॅसवरतीच तळा, म्हणजे छान अशी कुरकुरीतपणा त्यांना येतो आणि मस्त असं 2-3 मिनटं तळून घेतली की त्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित तळल्याच्या नंतर तेलातून बाहेर काढताना गॅस मोठा करायचा. तळणीचा कोणताही पदार्थ असो, जेव्हा आपण तेलातनं बाहेर काढणार असो तेव्हा तेल तापलेलं पाहिजे, म्हणजे तेलकट होत नाही. आता बनवून घेणारे आपण मोदक. बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. तो कोणत्याही पदार्थाचा असो, पण तो गोड असायला हवा आणि अगदीच मोदकच असायला हवा. पुरणाचा मोदक बनवण्याची आमच्याकडे ही प्रथा आहे. गणपती बाप्पाला नैवेद्याच्या थाळीमध्ये त्या 10 दिवसात एकदा तरी मोदकाचे मोदक बनवले जातात. तर इथे आपण मोदक बनवून घेतलेले 5 मोदक मी इथे बनवून घेतलेले. जेवढे तेलात बसेल तेवढेच घालायचे आणि तेवढेच आपल्याला चांगले कुरकुरीत असे होईपर्यंत इथे तळून घ्यायचे. तर मोदक आपले इथे तळून झालेले. त्यानंतर आपण सगळ्या शेवटी घेणार आहे पुरणपोळी इथे बनवून घेणार आहे. भात मी आपला साधाच लावून घेतलेला आहे. जसा नेहमी आपण कुकरला लावतो अगदी तसाच आपण भात इथे शिजवून घेतलेला आहे. पुरणपोळीचा उंडा व्यवस्थित भरायचा, म्हणजे तो फुटला जाणार नाही आणि हलक्या हाताने पुरणपोळी इथे लाटून घ्यायची. आता अनेकदा आपण पुरणपोळी लाटतो तेव्हा ती काहींची कडेला जाड असते, मध्ये पातळ असते किंवा खूप जाड असते. तर अशा वेळेस असं न करता पुरणपोळी ही नेहमी अशी पातळ बनवायची. पातळ लाटली की ती चांगली टम फुगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी ती दुधामध्ये घाला किंवा ओठावरती ठेवा, लगेच विरघळली जाते. खालच्या साईडनी थोडीशी भाजली की उलटी करायची, तेल लावायचं, तेल तूप तुमच्या आवडीनुसार आणि दुसरी उलटी बाजू करून घ्यायची. बघू शकता छान अशी टम फुगली गेलेली आणि तिच्या
टेक्स्चरवरून तुम्हाला दिसत असेल ती किती पातळ अशी नाजूक पुरणपोळी आपली इथे बनून तयार झालेली. दुसरीसुद्धा तुम्हाला तशीच बनवून दाखवते. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केली तर कधीच ती फसणार नाही, व्यवस्थित होती आणि पातळ लाटल्यामुळे चांगली फुगती. दुसरी गोष्ट म्हणजे खाताना जाड लागत नाही. दोन्ही साईडनी चांगली भाजून घेतलेली आहे. मस्त हवा काढण्यासाठी थोडासा कडेला असं होल करायचं म्हणजे उलटी करता येते. तर इथे झाल्या आपल्या पुरणपोळ्या बनून तयार. आता आपण इथे नैवेद्याची बाप्पाच्या आवडीची थाळी इथे बनवून घेणार आहे. नैवेद्याची थाळी बनवताना सगळ्यात सुरुवात भाताने करायची. भात पहिला ठेवून घ्यायचा. मस्त अशी झणझणीत कटाची आमटी सोबत दूध किंवा गुळवणी किंवा खीर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही काही ठेवू शकता. बटाट्याची भाजी, आळूची वडी, मुगाच्या डाळीची भजी, कुरडई, पापडी आपण पहिलीच तळून घेतलेली आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक. तर अशा पद्धतीने एकदम साग्र संगीत अशी आपण बाप्पाच्या आवडीची थाळी इथे बनवून घेतलेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. पुढचे सगळे 10 दिवस आपण इथे बाप्पाची थाळी ही रेसिपी